अजितदादांना प्रचारावेळी गुलाबी जॅकेट घालायला लावल्यानं नरेश अरोरा चांगले चर्चेत आले होते। ते राष्ट्रवादीचे काम पाळत असताना वेगवेगळे कॅम्पेन राबवत होते। यावेळी त्यांची चांगलीच चर्चा झाली। नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीवर गेल्या काही काळात गंभीर आरोप झाले होते। याच वादानंतर आता नरेश अरोरांना डच्चू देऊन प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार म्हणून काम देण्यात आले। या व्हिडिओतून पाहूयात की प्रशांत किशोर यांनाच काम का देण्यात आलं, नरेश अरोरांवरती कोणते आरोप झाले आहेत, त्यांच्याकडून काम का काढून घेण्यात आले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा निर्णय घेत डिझाइन बॉक्सच्या नरेश अरोरांना डच्चू दिला असून आता प्रशांत किशोर निवडणूक रणनीतिकार म्हणून काम सांभाळणार आहेत। आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीनं आपल्या सोशल मीडिया आणि निवडणूक ब्रँडिंगमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला। देशातील सर्वात यशस्वी राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार म्हणून धुरा सांभाळणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आगामी राजकीय गणित आणि पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली। या 2 तासांच्या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली। येत्या 2 दिवसात कायदेशीर बाबी पूर्ण करून याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। नरेश अरोरा यांच्या कार्यपद्धतीवर पक्ष नेतृत्व नाराज असल्यानं हा तातडीचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। नरेश अरोरा हे गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येपासून म्हणजेच जवळपास मागील 1 ते 1.5 वर्षापासून पक्षाचं सोशल मीडिया, ब्रँडिंग आणि रणनीतीचं काम पाहत होते। त्यांनीच प्रचारावेळी अजितदादांना गुलाबी जॅकेट घालून प्रचार करण्याचं सुचवलं होतं। मात्र करोडो रुपये खर्च करूनही पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देण्यात ते अपयशी ठरले। त्यानंतर काही दिवसांनी नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीवर गेल्या काही काळात गंभीर आरोप झाले। स्थानिक नेत्यांशी समन्वय नसणं, अरोरा यांच्या टीमनं स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना डावलून केवळ कॉर्पोरेट पद्धतीनं काम केल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला। तसंच विरोधकांच्या रणनीतीला चोख प्रत्युत्तर न देणं आणि पक्षाची नकारात्मक प्रतिमा बदलण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्यावर पक्षातच मोठी नाराजी होती। नरेश अरोरा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा अत्यंत निकटवर्ती असल्याचा थेट आरोप झाला होता। नरेश अरोरा यांना पक्षात आणण्यात आणि त्यांना कोट्यवधी रुपयांची प्रसिद्धीचं कंत्राट देण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मोठी भूमिका होती असाही आरोप झाला होता। पार्थ पवार विरुद्ध पटेल तटकरे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं होतं असं म्हटलं जात होतं। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना असं वाटू लागलंय की नरेश अरोरा हे पटेल आणि तटकरे यांच्या फायद्यासाठी पक्षाची सूत्र फिरवतायत असंही म्हटलं जातंय। यातच राजकीय वर्तुळात आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही खळबळजनक आरोप करण्यात आलाय की केवळ निवडणूक रणनीती आखण्यापुरतं मर्यादित न राहता नरेश अरोरा हे पक्षात स्वतःचं वजन कमालीचं वाढवत होते। नरेश अरोरा हे पडद्यामागून काम करण्याऐवजी थेट निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत होते। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा फायदा घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याबाबत पक्षात हालचाली किंवा विचार सुरू होता असाही आरोप आहे। याच सर्व गोष्टींमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचं काम नरेश अरोरा यांच्याकडून काढून घेत आता प्रशांत किशोर यांना दिल्याची चर्चा आहे। प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत अनेक पक्षांची कामं पाहिली आहेत, अनेक पक्षांना सत्ता देखील मिळाली आहे। प्रशांत किशोर आयपॅकचे संस्थापक असून ते भारतीय राजकारणातील सर्वात यशस्वी रणनीतिकार मानले जातात। त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक प्रचाराची धुरा सांभाळली होती। नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांना एकत्र आणून 2015 मध्ये भाजप विरुद्ध विजय मिळवून दिला। 2017 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेससाठी, 2019 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेससाठी, 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसाठी, तामिळनाडू DMK साठी त्यांनी काम केलं होतं। त्यांनी काम केलेल्या पक्षांना यश मिळवल्यानं त्यांना एक चांगला आणि यशस्वी रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं। मात्र त्यांनी बिहारमध्ये जनसुराज्य नावाची मोहीम सुरू केली आणि पुढे त्याचं रूपांतर राजकीय पक्षात केलं। मात्र त्यांच्या जनसुराज्य पक्षाला बिहारमध्ये यश मिळालं नाही। त्यांनी बिहारमध्ये केलेली पदयात्रा, तयार केलेलं नेटवर्क यामुळे त्यांच्या पक्षाला सुरुवातीच्या काही स्थानिक किंवा पोटनिवडणुकांमध्ये आणि विशिष्ट मतदारसंघात सकारात्मक प्रतिसाद मिळाला। सध्या महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका नाही, तरीही राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांना रणनीतिकार म्हणून पक्षाचं काम का दिलंय, तर हा निर्णय अत्यंत दुर्गामी विचार करून घेण्यात आलाय।
सध्या तातडीनं महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नसतील तरीही ही पुढील लोकसभा आणि विधानसभेची पूर्वतयारी मानली जाते. ब्रँडिंग, डॅमेज कंट्रोल, गेल्या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला बसलेल्या राजकीय फटक्यातून सावरण्यासाठी प्रशांत किशोर यांना पाचारण करण्यात आलंय. पक्षाची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी प्रदीर्घ काळाचा अवधी लागतो, त्यामुळे आतापासूनच काम सुरू केलं जातंय. प्रशांत किशोर हे केवळ सोशल मीडिया सांभाळत नाहीत, तर ते ग्राउंड लेवल सर्वे, मतदारसंघातील जातीय सामाजिक समीकरणं, उमेदवारांची निवड, पक्षाचा जाहीरनामा यावर सायंटिफिक पद्धतीनं काम करतात. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे पीक स्टाईलनं महाराष्ट्राच्या राजकारणात पुनरागमन करण्याची तयारी करते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.